नमस्कार मंडळी. दही पाहून तुम्ही काहीतरी गेस केलंच असेल की मी आज काय बनवणार आहे. तर तुमचा अंदाज बरोबर आहे. मी आज लस्सी बनवणार आहे. पण लस्सी किती व्हरायटीमध्ये बनवणार आहे हे मलाच माहिती नाही, कारण लस्सीचे अनेक प्रकार आहेत, अनेक व्हरायटीज आहेत. कोणी मँगो लस्सी बनवतो, स्ट्रॉबेरी लस्सी बनवतो, पाइनॅपल लस्सी बनवतो, केशर लस्सी, केसर पिस्ता, ड्रायफ्रूट लस्सी, आईस्क्रीम लस्सी, असे अनेक प्रकार आहेत. आता माझ्याकडे काय साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मी बनवणार आहे. जे माझ्याकडे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये मी लस्सी बनवणार आहे. मग ते फ्लेवर कुठले आहेत तेही तुम्हाला पुढे कळेलच, की माझ्याकडे काही घरात फ्लेवर आणलेले असतात, त्यातले मी फ्लेवर यूज करून वापरून म्हणजे तर मी लस्सी बनवणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला आवडतील. माझ्या लस्सी बनवण्याची पद्धत पण तुम्हाला आवडणार. पण सर्वप्रथम आपल्याला लस्सी आहे ना, ही एकच प्रकारची पहिली बनवून घ्यावी लागते. लस्सी ही मिक्सरला घालायची नाही. मिक्सरला घातल्यानंतर भांड्यामध्ये ती फिरवल्यानंतर त्याची स्मूदी होते. म्हणून लस्सी जर आपल्याला बनवायची असेल तर आपल्याला रवीच्या सहाय्याने किंवा अशा विस्करच्या सहाय्याने हातानेच असं घोळून बनवायची आहे, तरच त्याला चांगली चव येते. तर चला आपण लस्सीचे प्रकार बनवायला घेऊया. सर्वप्रथम मला ही सिंपल लस्सी, साधी लस्सी बनवण्यासाठी आपल्याला पहिलं काय घ्यायचंय, दही. हे दही तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि दह्यामध्ये पाणी नाही घालायचे, दूध घालायचंय. जर आपल्याला दही पातळ करायचं आहे ना लस्सीसाठी थोडं, तर त्यामध्ये दूधच घालायचंय. आणि पिठी साखर. आपली घरची साखर, साधी साखर असते, जाड साखर, ती आपण मिक्सरला वाटून घेतली तरी चालेल. माझ्याकडे आहे पिठी साखर म्हणून मी पिठी साखरच वापरणार आहे. आता सर्वप्रथम ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखर ह्यामध्ये घातल्यानंतर ती विरघळणारच आहे, म्हणून मी काही त्याला वाटून वगैरे घेत नाही किंवा गाळून वगैरे घेत नाही. तर थोडीशी तुमच्या गरजेनुसार आंबट गोड किती टेस्ट लागते त्याने हिशोबाने घ्यायचे. मी 5 चमचे असे अंदाजाने टाकले आहे. आणि मी हे दूध घेतलेलं आहे जवळजवळ पाव लिटर एवढं, आणि अर्धा किलोची दही आहे आसपास ती. तर मी हे थोडंसं आधी अर्धा दूध घालून घेते, बघते किती जाड होते त्या हिशोबाने मी पुन्हा घालते. आणि हे आता आपल्याला असं विस्करनेच असं थोडंसं असं रवी फिरवतात त्याच पद्धतीने असं अगदी मिक्सरची गरज नाही लागत. आणि लस्सी ही अशीच प्यायची असते, त्याला मिक्सरला घालून त्याची स्मूदी बनवायची नाही. अशा प्रकारे मिक्स केलं का लगेच लस्सी आणि त्याचे दाणे दाणे आपल्याला लस्सीमध्ये मिळाले पाहिजे. म्हणून सुरुवातीला लस्सी ही अशी. आता ही खूप जाड आहे, ह्यामध्ये अजून दूध घालावं लागेल. आणि तुम्ही ह्यामध्ये आईस क्यूब, हे जेव्हा घुसळत असतो तेव्हा आईस क्यूब घालू शकतात. मी नाही घातले कारण खूपच थंड होऊन जाणार म्हणून नाही घातले. आणि मग ते पातळ पाणी पाणी होणार म्हणून मी आईस क्यूब नाही घातले, मी दुधाचाच वापर करते. तर म्हणजे काही लोक घालतात आईस क्यूब, ज्यांना आवडतात ते घालतात. तर आता हे मी सगळंच दूध घालून घेणार आहे. बघा अगदी 2 मिनिटात हे बघा लगेच दही मोडलं गेलेलं आहे. आणि मुळात ही प्लेन लस्सी आपली तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये ही अशीही तुम्ही एक प्रकारची लस्सी पिऊ शकता. आता आपण पुढे ह्याचे फ्लेवर बनवूया. बघा ही साखर घालून आणि तेवढं सगळं दूध घालून बघा मस्त अशी कन्सिस्टन्सी बघा, इतकी जाड ठेवायची, खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही करायची. आता आपण ह्याचे ना वेगवेगळ्या पद्धतीचे ग्लासामध्ये फ्लेवर बनवूया. आता ही प्लेन लस्सी पण अशा पद्धतीने अगदी ही प्लेन लस्सी आपली तयार झालेली आहे. आणि तुम्ही अशीही ह्यामध्ये ग्लासामध्ये ओतून पिऊ शकता, अगदी खूप सुंदर लागते. आणि यामध्ये तुम्ही वरून आईस्क्रीम पण घालू शकता. तुम्हाला कळेलच मी पुढे कसं बनवणार आहे ते सगळं. 5 ग्लास मी घेतलेले आहेत, 2 छोटे 3 मोठे. आता बघूया मी किती फ्लेवर बनवते ते. आता मी सर्वप्रथम ना स्ट्रॉबेरीचा बनवते. तर स्ट्रॉबेरीचा फ्लेवर बनवण्यासाठी मी एका ग्लासामध्ये हे माझ्याकडे स्ट्रॉबेरीचं फ्लेवर आहे, जे मी आणलं होतं. माझ्याकडे असं होतं, मी मागे मजितो बनवताना पण दाखवले होते. तर मी हे ग्लासाला सगळं असं चारी साईडनं असं लावून घेते. आणि मग ह्यामध्ये आपल्याला दही नाही लस्सी घालून घ्यायची. बघा अशा पद्धतीने मी ही सुरुवातीला हे सगळं असं ग्लासाभोवती असं फिरवून घेते. बघा असं पूर्ण फिरवून घ्यायचं आणि वरून पण घालायचंय. आणि ह्यामध्ये स्ट्रॉबेरीचा थोडा पल्प पण घालून घ्यायचा. अशा पद्धतीने मी हे ग्लासाला लावून घेतलं. थोडासा स्ट्रॉबेरीचा पल्प पण घालून घ्यायचंय.
सब्जा भिजवलेला आहे, तो अगदी थोडासा सब्जा पण घालायचा आहे. शरीराला खूप थंड देते सब्जा, खूप चांगला. आता ह्यामध्ये ही आपली बनवलेली लस्सी घालून घेऊया पळीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने. बघा, ही आपली स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी बनत आहे आणि किती सुरेख दिसत आहे बघा, खूप सुंदर. बघा, अशा पद्धतीने आपल्या मुलांना पण असं सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, असे वेगवेगळी लस्सी वगैरे तुम्ही घरच्या घरी बनवून देऊ शकता आणि घरच्या घरी बनवलेली चांगली पण असते. तर ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची आपली लस्सी आपली तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते, रंग बघा 2 रंगामध्ये मस्त सुरेख असा झालेला आहे. आता ह्यावर थोडस स्ट्रॉबेरीचं सिरप थोडस वरून घालायचंय. बघायला पण छान वाटतं आणि प्यायलाही छान वाटतं, दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. स्ट्रॉबेरी तुमचं फ्रेश स्ट्रॉबेरी ह्यामध्ये ज्यूस करून घातली तरी चालेल. अशा पद्धतीने मस्त आपला स्ट्रॉबेरीची लस्सी आपली ही तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये मी पाइनएपल पल्प घालून घेतला, म्हणजे अननसाचा मी हा पल्प आहे, ज्यूस आहे, तो मी घालून घेतलेला आहे. म्हणजे अननसाची लस्सी तुम्ही बनवू शकता, फ्लेवर देऊ शकता. आता त्यामध्ये जसं सब्जा घातल्या तसंच ह्यामध्ये पण थोडा सब्जा घालायचा, खूप छान लागतं. आता ह्यामध्ये आपण लस्सी घालून घेऊया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि अशा बघा नवीन नवीन रेसिपी आणि अगदी सोप्या सोप्या रेसिपी माझ्या येत आहेत, तेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा, साईडला लागत आहे, ते नंतर क्लीन करून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं. बघा किती मस्त अशी ही पाइनएपल फ्लेवरची ही आपली लस्सी तयार. आता ह्यामध्ये थोडस वरून सुद्धा पाइनएपलचं सिरप घालून घ्यायचं, खूप छान दिसतं बघा. ह्यामध्ये तुम्ही पाइनएपलच्या मध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता. आता हे मिक्स नाही करणार आपण, जेव्हा प्यायला घेतो ना तेव्हा ते मिक्स करायचं, तर सगळा रंग सेम होऊन जाणार. आता नाही करायचं. थोडासा पाइनएपलचा पल्प घालून घेते वरून. बघा खूप छान वाटेल बघा असं, किंवा फ्रेश पाइनएपल असलं तरी चालेल. आता ही दुसऱ्या प्रकारची पाइनएपलची लस्सी आपली तयार झालेली आहे, ड्रायफ्रूट लस्सी. तर ड्रायफ्रूट लस्सी बनवण्यासाठी पहिलं ग्लासामध्ये घालून घ्यायचंय सब्जा. मी सब्जा सगळ्यामध्ये घालणार आहे, सब्जा घातलेला लस्सीमध्ये चांगला असतो. ड्रायफ्रुट्स घालून घेऊया, थोडीशी आधी खाली घालून घेऊया. किसमिस काळीवाली, काजू, बदामाचे काप आणि थोडासा पीस झालं ड्रायफ्रुट्स घालून. आता ह्यामध्ये घालायची आपल्याला ही लस्सी. खूप छान असे सगळे फ्लेवर, तिसरा फ्लेवर बनत आहे हा ड्रायफ्रूट लस्सीचा. बघा किती छान वाटतं. हा झाला सफेद रंगाचा झालं. आता ह्यावर वरून थोडेसे असे ड्रायफ्रूटने गार्निश करून घ्यायचे. बदामाची काप आणि थोडंसं असा पिस्ता घालायचा. खूप छान अशी ही ड्रायफ्रूट लस्सी आपली तयार झाली आहे. ह्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम घालू शकता, विथ आईस्क्रीम, ड्रायफ्रूट विथ आईस्क्रीम असं ह्या लस्सीचं नाव आहे, जे आपण बाजारात गेल्यानंतर पितो. तर हे घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता आणि आईस्क्रीम असेल तर घालू शकता ह्यामध्ये. आता ह्या छोट्या ग्लासमध्ये मी केशर पिस्ता लस्सी बनवूया. त्यासाठी मी केशरचे धागे दुधामध्ये घालून घेतलेले आहेत, ते मी ह्यामध्ये घालून घेते. ह्यामध्ये थोडा सब्जा घालायचा आहे. अगदी छोटा ग्लास आहे बघा, मोठे पण आहेत पण मी एक छोटासे, मला आवडतं ते 2 छोटे ग्लास म्हणून मी छोट्यामध्ये घेतलेले आहे. पिस्ता घालून घ्यायचं, केशर पिस्ता आहे म्हणून पिस्ता बारीक काप चिरलेला असा काढून घालून घ्यायचंय. आता ह्यामध्ये लस्सी घालून घ्यायची, थोडीशी अशी, जास्त जाणार नाही यामध्ये. खूप छान अशी बघा केशर पिस्ता फ्लेवर बघा असा छान वाटतो.
मस्त अशी, आणि सब्जा घातल्यामुळे रंग बघा आणि किती छान दिसते बघा। आता ह्यावर पिस्ता घालून घ्यायचा थोडा गार्निशिंग साठी अशा पद्धतीने बघा, आणि थोडेसे केशरचे धागे, केशर पिस्ता म्हटला म्हणजे केशरचे धागे दिसायलाच हवे, तर हे केशरचे धागे घालून घेतलेत। आता हे आपलं केशर पिस्ता लस्सी पण तयार झालेली आहे। आता आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची ह्यामध्ये, आणि वेलचीवालं आपल्याला वेलची आणि ड्रायफ्रुट्स घालून अशी लस्सी बनवायची, प्लेन लस्सी, इलायची लस्सी, इलायची फ्लेवरवाली। यामध्ये इलायची फ्लेवरमध्ये तुम्ही सगळे कुठलेही ड्रायफ्रूट घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल। आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला घालायचंय सब्जा, आता ह्यामध्ये लस्सी घालून घ्यायची, साईडला पडली लागली जाते, नंतर क्लीन करून घ्यायची। आणि खूप अशा मस्त अशा लस्सी आपण घरी बनवू शकतो, आणि पाहुणे आले तर मस्त असे हे स्वस्त्यामध्ये काम होऊन जातं घरी मध्ये बनवले तर। त्या पद्धतीने बघा ही इलायची वाली पण आपली ही लस्सी तयार झालेली आहे। त्यावर मी फक्त किसमिस काळेवाले घालून घेते गार्निशिंगला, कारण आपण ड्रायफ्रूट मध्ये वरून गार्निशिंग ड्रायफ्रूटचं केलेलं आहे, ह्यामध्ये पण ड्रायफ्रूट घातलेले आहेत। तर ही आपली इलायची वाली लस्सी तयार झालेली आहे। आता आपण एका ग्लास मध्ये प्लेन लस्सी आपण पहिली बनवली तीही घालून घेऊया, त्यामध्ये पण मी सब्जा घातलेला आहे। तर प्लेन लस्सीचा पण एक हा प्रकारच आहे ना, तर मग ही पण मी घालून घेते ग्लासामध्ये। आणि माझा ग्लास आता हे थोडेसे 3 प्रकारची ग्लास झालेली आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारची। ही पण आता मस्त अशी ही प्लेन लस्सी पण ही आपली तयार झालेली आहे। आता मी ह्यामध्ये एका दुसऱ्या ग्लासमध्ये आता सब्जा होता तो घालून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय ड्रायफ्रुट्स, थोडस घालून घ्यायचंय, बदामाची काप घालून घेते, किसमिस आणि काजू आहे तोही घालून घेते सगळा। थोडस पिस्ता, ह्यामध्ये प्लेन लस्सी घालून घेते। तुम्ही गेस केलं असणारच मी ही लस्सी कुठली बनवणार आहे, तर ही आहे आईस्क्रीम लस्सी। आता ड्रायफ्रुट्स विथ आईस्क्रीम लस्सी, जी आपण बाजारात गेलो की पितो, ही लस्सी आहे। त्यामध्ये ही सब्जा असतं, ड्रायफ्रुट्स असतं, वरून आईस्क्रीम असतं। तर आईस्क्रीम मी जेव्हा गार्निश करते तेव्हा ठेवणार आहे, नाही तर आता लगेच विरघळून जाईल, कारण मला फोटो वगैरे घ्यायचे। तर मंडळी हे आपले सगळे लस्सीचे फ्लेवर तयार आहेत। बरं तर मंडळी बघा किती प्रकारच्या मी लस्सी बनवल्या, आवडल्या ना तुम्हाला ह्या लस्सी? किती छान अशा लस्सी होतात बघा अशा पद्धतीने बनवल्या तर आपण काय काय बनवलं तेही बघूया। तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतच आलेत मी कुठली लस्सी बनवली, आणि तुम्ही व्हिडिओला माझ्या शेवटपर्यंत राहिलात त्यासाठी मी तुमची आभारी आहे। तर मी ही बनवलेली आहे पाइनएप्पल, ह्यामध्ये आईस्क्रीम घालायचे म्हणून आईस्क्रीम विथ ड्रायफ्रुट्स लस्सी। ही आहे ड्रायफ्रूट लस्सी, ही प्लेन लस्सी, ही आहे स्ट्रॉबेरी लस्सी, ही इलायची लस्सी, आणि ही आहे केशर पिस्ता लस्सी। अशा प्रकारे व्हरायटीज मध्ये आपण अनेक प्रकारच्या लस्सी आपण बनवू शकतात। आपण आपल्या घरी पाहुण्यांना किंवा आपल्या घरी कुठलं फंक्शन असलं तर अशा वेळी असे हे लस्सीचे प्रकार आपण बनवून घेऊ शकता। आता ह्यामध्ये आईस्क्रीम घातल्यानंतर तुम्हाला समजेलच आईस्क्रीम लस्सी पण कशी, आईस्क्रीमचे फ्लेवर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता। आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम म्हणून ही आईस्क्रीम लस्सी। आईस्क्रीमची स्ट्रॉबेरी विथ ड्रायफ्रूट आईस्क्रीम लस्सी, स्ट्रॉबेरीची ड्रायफ्रूट आईस्क्रीम आहे हे, तर स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम आहे सॉरी, आणि त्यामध्ये मी घातले ड्रायफ्रूट, आणि ही झाली आईस्क्रीम लस्सी। ही थोडं लेट घातली कारण आईस्क्रीम विरघळलं जातं, म्हणून मी ही थोडंसं
सगळ्यात शेवटी दाखवलं, नाहीतर सगळं विरघळून जाणार. आता ही सगळी आपले लस्सी तयार झालेली आहे.